तुमच्या आयुष्यात असा कुणीतरी आहे का, जो नेहमी गप्प असतो, पण त्याच्या डोळ्यात खूप काही बोलत असतं? तुम्ही कधी विचार केलाय का, की ही शांतता नेमकी काय लपवते? मकर राशीचं नाव ऐकलं की लोक म्हणतात, हे लोक काहीच बोलत नाहीत. पण खरंच का? काय असेल जर मी सांगितलं, की त्यांची ही शांतता म्हणजे फक्त गप्प बसणं नाही, तर एक असा खेळ आहे जिथे प्रत्येक भावना, प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक पाऊल आधीच ठरलेलं असतं. काही लोक त्यांच्याजवळ वर्षानुवर्ष राहतात, तरीही त्यांना पूर्णपणे ओळखू शकत नाहीत. आज तुम्हाला मकर राशीच्या त्या बाजूची ओळख होणार आहे, जी त्यांनी कधीच शब्दात सांगितली नाही. आणि कदाचित ही माहिती ऐकल्यानंतर तुमच्या नजरेत कोणीतरी पूर्णपणे बदलून जाईल. मकर राशी गप्प असते, पण तिच्या शांततेत काय दडलंय हे तुम्हाला माहीत आहे का? मकर राशी गप्प असते, पण तिची ही शांतता साधी नसते. ती शांतता म्हणजे एक खोल समुद्र आहे, ज्यामध्ये असंख्य विचार, भावना आणि अनुभव लपलेले असतात. मकर राशीचे लोक बाहेरून जितके स्थिर आणि थंड वाटतात, तितकेच ते आतून प्रचंड संवेदनशील आणि विचारशील असतात. त्यांना प्रत्येक गोष्ट खोलवर समजून घ्यायची सवय असते. त्यामुळे ते लगेच प्रतिक्रिया देत नाहीत. ते निरीक्षण करतात, समजून घेतात आणि मगच काही बोलतात. त्यांच्या या स्वभावामुळे अनेकांना वाटतं की मकर राशीचे लोक कमी बोलतात किंवा त्यांना काही फरक पडत नाही. पण खरं म्हणजे ते प्रत्येक गोष्ट मनात साठवून ठेवतात. मकर राशीची शांतता म्हणजे त्यांची ताकद. ते भावनांमध्ये वाहून जात नाहीत, तर परिस्थितीवर नियंत्रण ठेवतात. जेव्हा इतर लोक गोंधळलेले असतात, तेव्हा मकर राशीचा व्यक्ती शांतपणे योग्य निर्णय घेऊ शकतो. कारण त्यांच्या मनात आधीपासूनच प्रत्येक शक्यता तयार असते. त्यांच्या आयुष्यात अनेक वेळा असे प्रसंग येतात, जिथे त्यांनी खूप काही सहन केलेलं असतं, पण ते कोणालाही सांगत नाहीत. त्यांना आपल्या वेदना दाखवायला आवडत नाहीत. ते स्वतःशीच लढतात आणि स्वतःलाच मजबूत बनवतात. त्यामुळे त्यांची शांतता ही कमकुवतपणाची नाही, तर अनुभवांची आणि संघर्षाची खूण असते. मकर राशीचे लोक विश्वासाला खूप महत्त्व देतात. ते प्रत्येकाला सहजपणे आपल्या मनात जागा देत नाहीत. पण एकदा का त्यांनी कोणावर विश्वास ठेवला, तर ते त्या नात्याला पूर्णपणे समर्पित होतात. मात्र जर त्यांचा विश्वास तुटला, तर ते पुन्हा शांत होतात. पण त्या शांततेत एक कायमची दरी निर्माण होते. त्यांच्या शांततेत त्यांच्या स्वप्नांचा आवाज असतो, त्यांच्या मेहनतीचा इतिहास असतो आणि त्यांच्या ध्येयासाठीची आग लपलेली असते. ते कमी बोलतात, पण जेव्हा बोलतात तेव्हा त्यांचे शब्द खूप वजनदार असतात. कारण त्यांनी प्रत्येक शब्द आधी मनात अनेकदा जगलेला असतो. म्हणूनच मकर राशीची शांतता समजून घेणं सोपं नसतं. ती एक गूढ गोष्ट आहे, जी फक्त त्यांच्या जवळ राहणाऱ्यांनाच हळूहळू कळते. मकर राशीची शांतता ही केवळ बाहेर दिसणारी सवय नसते, तर ती त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक खोल भाग असतो. ते आयुष्याकडे खूप प्रॅक्टिकल दृष्टीने पाहतात. भावना त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असतात, पण त्या भावना ते नियंत्रणात ठेवतात. त्यामुळे त्यांचं मन सतत चालू असतं. भविष्यासाठी योजना, स्वतःला सुधारण्याचा विचार आणि पुढे कसं जायचं याचा सतत अभ्यास. हे लोक स्वतःवर खूप कडक असतात. इतरांना कदाचित त्यांच्या शांततेत काहीच दिसणार नाही, पण त्यांच्या आत सतत एक आवाज चालू असतो. आणखी चांगलं करायला हवं. ते स्वतःच्या चुका पटकन स्वीकारतात, पण त्याबद्दल कोणालाही सांगत नाहीत. त्यांना वाटतं की स्वतःची लढाई स्वतःच लढायची असते. मकर राशीचे लोक सहजपणे कोणावर अवलंबून राहत नाहीत. त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहणं जास्त महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील अनेक निर्णय ते एकट्याने घेतात. कधी कधी हीच गोष्ट त्यांना एकटेपणाकडे नेते, पण ते त्या एकटेपणालाही ताकदीत बदलतात. त्यांच्या शांततेत एक वेगळाच आत्मविश्वास असतो, जो शब्दांमध्ये नाही, पण त्यांच्या वागण्यात दिसतो. ते वेळेचं खूप महत्त्व ओळखतात. प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ असतो हे त्यांना ठाऊक असतं. त्यामुळे ते घाई करत नाहीत. त्यांच्या शांततेत संयम असतो आणि हाच संयम त्यांना इतरांपेक्षा पुढे घेऊन जातो. ते आज गप्प असले तरी उद्या त्यांच्या कामातून आणि यशातून सगळं स्पष्ट दिसतं. मकर राशीच्या व्यक्तीला जेव्हा खूप त्रास होतो, तेव्हा ते अजूनच शांत होतात. ते कोणाशी वाद घालत नाहीत.
स्वतःचं अंतर ठेवतात, पण ही शांतता म्हणजे त्यांची शेवटची सीमा असते. एकदा त्यांनी मनातून एखाद्याला दूर केलं तर ते पुन्हा मागे वळून पाहत नाहीत. त्यांच्या निर्णयात एक स्थिरता असते, जी सहज बदलत नाही. त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठं गुपित म्हणजे त्यांची सहनशक्ती. ते खूप काही सहन करतात, पण त्याचा आवाज बाहेर येऊ देत नाहीत. त्यांच्या मनात अनेक गोष्टी चालू असतात, स्वप्न, भीती, जबाबदाऱ्या, पण ते सर्व काही शांतपणे हाताळतात. त्यामुळेच त्यांची शांतता ही एक प्रकारची शिस्त असते. मकर राशीचे लोक नात्यांमध्ये जास्त दाखवून देत नाहीत, पण ते आतून खूप निष्ठावान असतात. त्यांना शब्दांपेक्षा कृतीवर विश्वास असतो. त्यामुळे ते कमी बोलतात, पण जे करतात ते मनापासून करतात. त्यांच्या शांततेत एक प्रकारची प्रामाणिकता असते, जी प्रत्येकाला लगेच दिसत नाही, पण वेळेनुसार जाणवते. त्यांच्या या स्वभावामुळे अनेक वेळा लोक त्यांना गैरसमजतात. काहींना वाटतं ते थंड आहेत, काहींना वाटतं ते दूर राहतात, पण खरं म्हणजे ते फक्त आपली ऊर्जा योग्य ठिकाणी वापरतात. त्यांना प्रत्येक गोष्टीत गुंतून राहायला आवडत नाही. ते निवडक लोक आणि निवडक गोष्टींनाच महत्त्व देतात. शेवटी मकर राशीची शांतता ही एक रहस्यच असते, जी प्रत्येकाला समजत नाही. ती शांतता म्हणजे त्यांच्या आयुष्याचा पाया असतो, ज्यावर ते हळूहळू आपलं साम्राज्य उभं करत असतात. मकर राशीच्या शांततेमध्ये एक वेगळीच गोष्ट दडलेली असते, ती म्हणजे त्यांची अंतर्गत शिस्त आणि नियंत्रण. हे लोक स्वतःला इतक्या पद्धतशीरपणे सांभाळतात की त्यांच्या प्रत्येक हालचाली मागे एक विचार असतो. ते कोणत्याही परिस्थितीत घाबरत नाहीत, कारण त्यांनी आधीच मनात अनेक शक्यता मांडलेल्या असतात. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया नेहमीच मोजून मापून असते. त्यांच्या आयुष्यात स्टेबल राहणं ही एक मोठी गरज असते. बाहेर कितीही गोंधळ असला तरी ते स्वतःला आतून स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या शांततेत एक प्रकारची स्थैर्याची ताकद असते, जी त्यांना संकटातही तुटू देत नाही. ते सहज कोसळत नाही, कारण त्यांनी स्वतःला भावनांपेक्षा ध्येयाशी जोडलेलं असतं. मकर राशीचे लोक शब्दांपेक्षा वेळेला जास्त महत्त्व देतात. त्यांना माहीत असतं की योग्य वेळी केलेलं कामच खऱ्या अर्थाने यश देतं. त्यामुळे ते अनेकदा गप्प बसून फक्त योग्य क्षणाची वाट पाहत असतात. इतरांना वाटतं की ते काहीच करत नाहीत, पण प्रत्यक्षात ते आतून तयारी करत असतात, एकदम अचूक पाऊल उचलण्यासाठी. त्यांच्या शांततेत एक सेल्फ प्रोटेक्शन सुद्धा असतं. त्यांनी आयुष्यात काही गोष्टी अनुभवल्या असतात, ज्या त्यांना शिकवतात की प्रत्येक गोष्ट सर्वांसोबत उघड करू नये. त्यामुळे ते आपलं मन खूप मर्यादित लोकांपर्यंतच ठेवतात. ते सहजपणे स्वतःला उघड करत नाहीत, कारण त्यांना माहीत असतं की प्रत्येकाला आपल्या भावना समजणार नाहीत. मकर राशीचा एक विशेष गुण म्हणजे त्यांची लॉंग टर्म थिंकिंग. ते फक्त आजचा विचार करत नाहीत, तर पुढील अनेक वर्षांचा विचार करतात. त्यामुळे त्यांच्या शांततेत भविष्यातील स्वप्न आणि योजनांचा एक नकाशा तयार होत असतो. ते आज शांत राहून उद्याचं मोठं चित्र तयार करत असतात. त्यांना दिखाऊपणा अजिबात आवडत नाही. ते साधेपणात राहून मोठं काहीतरी साध्य करण्यावर विश्वास ठेवतात. त्यामुळे त्यांची शांतता ही त्यांच्या कामाची ओळख असते. ते स्वतःचं कौतुक स्वतः करत नाहीत, पण त्यांच्या यशातून ते स्पष्ट दिसून येतं. मकर राशीच्या व्यक्तीला जेव्हा कोणी समजून घेतं तेव्हा ते पूर्णपणे बदलतात. ते जास्त बोलू लागतात, जास्त व्यक्त होतात, पण हा बदल प्रत्येकासाठी होत नाही. फक्त त्या काही खास लोकांसाठीच असतो, ज्यांनी त्यांच्या शांततेच्या मागचं खरं जग पाहिलेलं असतं. त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची कन्सिस्टन्सी. ते एकदा ठरवलं की मागे हटत नाहीत. त्यांच्या शांततेत एक सतत चालणारी मेहनत असते, जी इतरांना दिसत नाही, पण परिणाम मात्र सगळ्यांना दिसतो. मकर राशीची शांतता ही एक प्रकारची भाषा असते, जी शब्दांशिवाय खूप काही सांगते. ती त्यांच्या स्वभावाची ओळख असते, त्यांच्या ध्येयाची दिशा असते आणि त्यांच्या यशाची सुरुवात असते. मकर राशीच्या शांततेत एक विलक्षण निरीक्षण शक्ती दडलेली असते. ते लोकांना, परिस्थितींना आणि वेळेच्या बदलांना अतिशय बारकाईने पाहतात. कोणी काय बोलतंय यापेक्षा कोण कसं वागतोय यावर त्यांचं जास्त लक्ष असतं. त्यामुळे ते फार कमी वेळात लोकांचा खरा स्वभाव ओळखू शकतात. हीच क्षमता त्यांना चुकीच्या लोकांपासून दूर ठेवते. त्यांच्या मनात एक वेगळाच इनर वर्ल्ड तयार झालेला असतो.
बाहेरून ते साधे आणि शांत दिसतात, पण आतून ते सतत विचार, कल्पना आणि योजना यामध्ये गुंतलेले असतात. ते स्वतःशी संवाद साधतात, स्वतःलाच प्रश्न विचारतात आणि त्यांची उत्तरेही स्वतःच शोधतात. त्यामुळे त्यांना बाहेरून सल्ला कमी लागतो. ते स्वतःचे मार्गदर्शक बनतात. मकर राशीचे लोक अपयशाकडे वेगळ्या नजरेने पाहतात. इतरांसाठी अपयश म्हणजे थांबण्याची वेळ असते, पण मकर राशीसाठी ती शिकण्याची संधी असते. ते कधीच लगेच हार मानत नाहीत. त्यांच्या शांततेत एक हट्ट असतो, ज्यामुळे ते पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहतात, जोपर्यंत त्यांना हवं ते मिळत नाही. त्यांच्या आयुष्यात एक गोष्ट खूप महत्त्वाची असते, स्वतःची ओळख. ते स्वतःला सतत समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांना माहीत असतं की बाहेरचं जग बदलत राहील, पण स्वतःला स्थिर ठेवणं हेच खरं यश आहे. त्यामुळे ते स्वतःवर काम करत राहतात, विचारांमध्ये, सवयींमध्ये आणि निर्णयांमध्ये. मकर राशीच्या व्यक्तीला वेळेनुसार लोक बदलताना दिसतात, पण ते स्वतःच्या मूल्यांवर ठाम राहतात. त्यांना ट्रेंड किंवा लोकांचं मत सहज बदलू शकत नाही. त्यांच्या शांततेत एक ठामपणा असतो, जो त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतो. ते गर्दीत मिसळतात, पण त्यांची ओळख कायम वेगळीच राहते. त्यांच्या भावना खोल असतात, पण ते व्यक्त करण्याची त्यांची पद्धत वेगळी असते. ते मोठमोठे शब्द वापरत नाहीत, पण छोट्या कृतीतून खूप काही दाखवतात. एखाद्याला मदत करणं, वेळ देणं किंवा संकटात साथ देणं, यातूनच त्यांचं खरं प्रेम आणि काळजी दिसून येते. मकर राशीचे लोक आयुष्यात खूप गोष्टी हळूहळू साध्य करतात. ते शॉर्टकटवर विश्वास ठेवत नाहीत. त्यांच्या शांततेत एक सातत्यपूर्ण प्रवास चालू असतो, जिथे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकलेलं असतं. त्यामुळे त्यांचं यश उशिरा येतं, पण ते टिकाऊ आणि मजबूत असतं. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक नैसर्गिक लीडरशिप असते, पण ते स्वतःहून पुढे येऊन नेतृत्व करत नाहीत. परिस्थिती त्यांना पुढे आणते आणि जेव्हा ते पुढे येतात, तेव्हा त्यांच्या शांततेतूनच लोकांना विश्वास मिळतो. ते मोठ्याने बोलून नाही, तर स्थिर राहून लोकांना दिशा देतात. मकर राशीची शांतता ही केवळ गप्प राहणं नसतं, ती एक सखोल प्रक्रिया असते. त्या शांततेत विचारांचं वादळ असतं, निर्णयांची तयारी असते आणि आयुष्याला आकार देणारी शक्ती दडलेली असते. मकर राशीच्या शांततेमागे त्यांच्या मनाची परिपक्वता दडलेली असते. ते प्रत्येक गोष्टीकडे भावनिक आवेगाने पाहत नाहीत, तर तिच्या परिणामांचा विचार करूनच पुढे जातात. अनेकदा त्यांच्या वयापेक्षा ते जास्त समजूतदार वाटतात, कारण जीवनाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी खूप खोल आणि वास्तववादी असते. त्यांना क्षणिक आनंदापेक्षा दीर्घकाळ टिकणाऱ्या गोष्टींना जास्त महत्त्व असतं. त्यांच्या शांततेत एक प्रकारचं आत्मपरीक्षण चालू असतं. दिवस संपल्यानंतर ते स्वतःच्या कृती, निर्णय आणि बोलण्याचा विचार करतात. त्यांनी काय योग्य केलं, कुठे सुधारणा हवी आणि पुढच्या वेळी आणखी चांगलं कसं करता येईल, हे सतत त्यांच्या मनात सुरू असतं. त्यामुळे ते हळूहळू स्वतःला अधिक सक्षम बनवत जातात. मकर राशीचे व्यक्ती सहजपणे कोणत्याही गोष्टीने प्रभावित होत नाहीत. बाहेरचं कौतुक, दिखावा किंवा मोठमोठे आश्वासन यांना ते पटकन बळी पडत नाहीत. ते प्रत्येक गोष्टीची पडताळणी करतात आणि मगच त्यावर विश्वास ठेवतात. त्यांच्या या स्वभावामुळे ते फसव्या गोष्टींपासून दूर राहतात. ही सावध शांतता त्यांना आयुष्यात स्थिर ठेवते. त्यांच्या मनात एक नैसर्गिक जबाबदारीची भावना असते. अनेकदा त्यांनी स्वतःवर इतक्या जबाबदाऱ्या घेतलेल्या असतात की त्यांना स्वतःसाठी वेळ काढणं सुद्धा कठीण होतं. पण ते त्याबद्दल तक्रार करत नाहीत. ते शांतपणे सगळं सांभाळतात, कारण त्यांना वाटतं की जबाबदारी ही ओझं नसून स्वतःला सिद्ध करण्याची संधी आहे. मकर राशीचे लोक त्यांच्या स्वप्नांबद्दल फार कमी बोलतात, कारण त्यांना वाटतं की स्वप्न बोलून दाखवण्यापेक्षा ती पूर्ण करून दाखवणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे ते अनेकदा शांतपणे मेहनत करत राहतात आणि अचानक त्यांच्या यशाने सगळ्यांना आश्चर्यचकित करतात. त्यांच्या या स्वभावात एक गूढ आकर्षण असतं. त्यांच्या शांततेत एक भावनिक खोली असते, जी सहजपणे दिसत नाही. ते कोणावर प्रेम करत असतील, कोणाची काळजी करत असतील किंवा कोणासाठी झटत असतील, हे ते मोठ्याने सांगत नाहीत. पण त्यांच्या कृती, त्याग आणि सातत्य यातून ते स्पष्ट होतं. ते नात्यांमध्ये शब्दांपेक्षा स्थिर उपस्थितीवर विश्वास ठेवतात. मकर राशीच्या व्यक्तींना बदल स्वीकारायला वेळ लागतो, पण एकदा त्यांनी एखादी गोष्ट स्वीकारली की ते तिला पूर्णपणे आत्मसात करतात. त्यांच्या शांततेत बदलाची तयारी चालू असते. ते लगेच निर्णय घेत नाहीत, पण घेतलेला निर्णय मग दीर्घकाळ टिकतो.
त्यांच्या आयुष्यातील सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यांची सायलेंट रिसायलेन्स, शांतपणे पुन्हा उभं राहण्याची क्षमता. कितीही अडचणी आल्या, कितीही वेळा परिस्थितीने त्यांना खाली खेचलं, तरी ते परत उभे राहतात. ते गाजावाजा करत नाहीत, पण त्यांच्या पुनरागमनात एक वेगळीच ताकद असते. मकर राशीची शांतता म्हणजे एक न बोललेलं वचन असतं, स्वतःशी केलेलं. काहीही झालं तरी पुढे जात राहायचं, स्वतःला घडवत राहायचं आणि योग्य वेळ आल्यावर स्वतःची किंमत जगाला दाखवायची. म्हणूनच त्यांच्या शांततेला कधीच कमी समजू नये, कारण त्या शांततेत भविष्य घडवण्याची क्षमता दडलेली असते. मकर राशीच्या शांततेत त्यांच्या सीमांची जाणीव स्पष्ट दिसते. ते कोणाला किती जवळ येऊ द्यायचं आणि कुठे थांबवायचं हे अगदी ठरवून ठेवतात. त्यामुळे ते सहज कोणावर अवलंबून राहत नाहीत आणि कोणालाही स्वतःवर जास्त नियंत्रण देत नाहीत. त्यांच्या या मर्यादा त्यांना सुरक्षित ठेवतात आणि आयुष्यात अनावश्यक गुंतागुंत टाळतात. त्यांच्या विचारांमध्ये एक रचना असते. ते गोष्टी विस्कळीत ठेवत नाहीत. मनातल्या प्रश्नांचीही ते क्रमाने लावतात. एखादी समस्या आली तर ते तिला भागांमध्ये विभागतात आणि प्रत्येक भागाचं शांतपणे विश्लेषण करतात. म्हणूनच त्यांच्या निर्णयांमध्ये घाई नसते, पण एक स्पष्टता असते जी इतरांना नंतर समजते. मकर राशीचे लोक नात्यांमध्ये कमिटमेंट खूप महत्त्वाची गंभीरपणे घेतात. ते सहज कोणालाही शब्द देत नाहीत, पण एकदा दिला तर तो पूर्ण करण्यासाठी शेवटपर्यंत उभे राहतात. त्यांच्या शांततेत दिलेल्या वचनांची ताकद असते, ज्यात दिखावा नसतो, पण निष्ठा ठाम असते. म्हणूनच ते कमी लोकांशी जोडलेले असतात, पण ती नाती खूप खोल असतात. त्यांच्या आयुष्यातील एक वेगळी बाजू म्हणजे त्यांची सहनशील महत्वाकांक्षा. ते मोठं काहीतरी साध्य करू इच्छितात, पण त्यासाठी ते उतावीळ होत नाहीत. ते प्रत्येक टप्प्यावर स्वतःला घडवत राहतात. त्यांच्या शांततेत धावपळ नाही, पण एक स्थिर प्रगती असते, जी हळूहळू त्यांना त्यांच्या ध्येयाजवळ घेऊन जाते. मकर राशीच्या व्यक्तींची एक खासियत म्हणजे ते भावनांना दिशा देतात. ते राग, दुःख किंवा निराशा यांना वाया जाऊ देत नाहीत. त्या भावनांना ते कामात, उद्दिष्टांमध्ये आणि स्वतःच्या विकासात वळवतात. त्यामुळे त्यांच्या शांततेत एक प्रकारची ऊर्जा साठवलेली असते, जी योग्य वेळी योग्य ठिकाणी वापरली जाते. त्यांना स्वतःच्या प्रतिमेबद्दल खूप सजगता असते. ते कसं दिसतात, कसं वागतात आणि लोक त्यांना कसं पाहतात याचा ते विचार करतात, पण त्यासाठी ते बनावटपणा करत नाहीत. त्यांच्या शांततेत एक नैसर्गिक प्रतिष्ठा असते, जी शब्दांपेक्षा त्यांच्या उपस्थितीत जाणवते. मकर राशीचे लोक अनेकदा बॅकग्राऊंडमध्ये काम करणारे असतात. त्यांना पुढे येऊन श्रेय घ्यायची गरज वाटत नाही. ते शांतपणे मेहनत करत राहतात आणि योग्य वेळी त्यांचं कामच त्यांच्यासाठी बोलतं. त्यामुळे ते चर्चेत कमी असतात, पण प्रभावात जास्त असतात. त्यांच्या आयुष्यात एक टप्पा असा येतो जिथे ते पूर्णपणे स्वतःवरच अवलंबून राहायला शिकतात. त्या टप्प्यानंतर त्यांची शांतता आणखी मजबूत होते. त्यांना कोणाच्या मान्यतेची गरज राहत नाही, कारण त्यांनी स्वतःची किंमत स्वतःच ओळखलेली असते. मकर राशीची शांतता ही त्यांच्या आयुष्याची रणनीती असते. ती त्यांना अनावश्यक गोंधळापासून दूर ठेवते, योग्य लोक आणि संधी ओळखायला मदत करते आणि शेवटी त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवते. त्या शांततेत एक अदृश्य दिशा असते, जी त्यांना नेहमी पुढे नेत राहते. जर तुम्हालाही मकर राशीच्या या शांततेतलं गूढ जाणवलं असेल, तर हा व्हिडिओ इथेच थांबवू नका. तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. तुमच्या आयुष्यात एखादा मकर राशीचा व्यक्ती आहे का? त्यांची ही शांतता तुम्ही कधी अनुभवली आहे का? तुमचं एक छोटंसं उत्तर कोणाचे तरी डोळे उघडू शकतं. अशा अजून खोल आणि मनाला भिडणाऱ्या राशींच्या गोष्टी रोज पाहायच्या असतील तर आता चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा, कारण पुढचा व्हिडिओ कदाचित तुमच्याच राशीचा असू शकतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर एक लाईक टाका. मला कळेल की तुम्ही खरंच कनेक्ट झाला आहात आणि जर ही माहिती कोणासाठी खास वाटत असेल तर त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. कधी कधी एक शेअरही कोणाचं मन समजून घेण्यासाठी पुरेसं असतं.